नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 9 जून 2026 रोजी सोमनाथचे सांगवे कॅप्टन बैलाचे मालक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो. आपल्यासोबत या ठिकाणी सोमनाथ सेठ आहेत, मित्रपरिवार गणेश सेठ आहेत, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे सर आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 9 जूनचं. गणेश नमस्कार. नमस्कार. काय सांगाल 9 जूनला दुसरा बैल मैदान आहे निमसोड फाटीवरती, कसं नियोजन आहे? येत्या 9 तारखेला पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आहे. आमचे बंधू कॅप्टन बैलाचे मालक सोमनाथ शेठ सांगवे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान एक दुसरा आणि एक बैल मैदान आयोजित केलेलं आहे. बर. आणि असं असं मी कट करतो. हम्म. बरं गणेश, मैदानी आता जे अखिल भारतीय बैलगाडी संघाचे नवीन नियम झाले त्या नियमात होणार का? सर्व बैलगाडी मालकांना हे सांगतो की आता जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम काढलेले आहेत त्या नियमाला अनुसरून हे मैदान पूर्णरित्या पार केलं जाईल. नक्कीच. मैदानामध्ये ओळख वशिला पाहुणाळा गावची गाडी असं काहीच होत नाही. ह्याच्या पाठीमागं पण तुम्ही मैदान बघितले असतील निमसोडची, की इथं कुठला ना वशिला पाहुणा रावळा ना कुठल्या किती जर गाड्या येऊ द्या, भले गाड्या असत तरी येऊ द्या, नाही तर गाड्या 500 जरी आल्या तरी यांना बक्षिसात कधी खपावत केले जात नाही. आणि तुम्हाला बैलगाडी मालकांच्या पण आम्ही समस्या अशा अडचणी लक्षात घेऊन काय काय बैलगाडी मालक म्हणत होते की ह्या पाठीला जरा थोडासा खाड्याचा अडचण आहे म्हणून आम्ही गेले 4 दिवस झालं की 12 बायका एक 4 दिवस झालं फाट्याला उठते त्या, आणि पुढे सुद्धा ना जर खडं होते ते खडं सुद्धा वेचून आम्ही साईडला काढून टाकलेले आहेत. नक्कीच. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल या ठिकाणी खडं वगैरे काढताना व्हिडिओ टाकलेला आहे. तो आपल्याला व्हिडिओमध्ये दिसला असेल. फाटीमध्ये जो खडा वगैरे होता त्या ठिकाणी पूर्णपणे साफ केलेला आहे. बैलगाडी मालकांना काय झालं, पल्ला किती असणार आपला दुसऱ्या बैलला? पल्ला 900 फुटाचा आहे, आतल्या आत अंतर 16 फुटाचा आहे. नक्कीच. तर आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत संध्याकाळी नोंद चालू होईल. 8 तारखेला महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवर आपले लॉट जाहीर होतील. नक्कीच. बैलगाडी मालकांना विनंती आहे, दुसरा बैल मैदान निमसोड या मैदानाची ऑनलाईन नोंद आज दिनांक 4 जून 2026 पासून 8 जून 2026 पर्यंत असणार. 8 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी लाईव्ह लॉट जाहीर केले जातील. बैलगाडी मालकांना विनंती, आपण वेळेत नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करायचे. आणि बाकीचं आता जे नियम आहेत किंवा नोंदीचं कसं आहे किंवा काय ते बाकीचं आता आपल्यासोबत विकास सर आहेत, विकास सरांकडून जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल 9 तारखेला दुसरा बैल मैदान आहे आणि आज योगायोग असा चोराडला आला मुलाखतीला या ठिकाणी आला, काय सांगाल? येत्या 9 जूनला या कॅप्टन बैलाचे मालक सोमनाथ सेठ यांच्या वाढदिवसानिमित्त दुसऱ्या बैलाचं मैदानाचं आयोजन निमसोड फाटीवर केलेलं आहे. खटाव तालुक्यातलं एक दानशूर गाव म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो हे असं निमसोड गाव. नक्कीच. आणि निमसोड गावात आपण पाहिलंय, निमसोड गावाला बैलगाडी शर्यत क्षेत्राचा इतिहास आहे. मानाचं मैदान असतंय, सिद्धनाथ देवाच्या यात्रेचं, ज्योतिबा देवाच्या यात्रेचं, अनेक मैदानं या फाटीवर अनेक पद्धतीनं होत असतात. मैदान होत असताना काही मैदानाचे बैलगाडी मालक साक्षीदार आहेत का, तर 100% आहेत. आम्ही समालोचक म्हणून साक्षीदार आहोत. 20 गटाची पण मैदानं झाली, परंतु 20 गटाच्या मैदानात होत असताना कुठल्याही पद्धतीत बक्षिसाची जी रक्कम ठरलेली आहे त्यामध्ये 1 रुपयाची तफावत न देणार हे निमसोड गाव. आणि याच निमसोड गावचे सुपुत्र आदरणीय सोमनाथ सेठ सांगवे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 9 तारखेला जे सुंदर असं दुसऱ्याचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे त्या मैदानाची बक्षिसांना 71,000 प्रमाण आहे. आणि त्या मैदानासाठी आज 4 तारीख आणि 4 तारखेपासून नोंदीला सुरुवात होते. नोंदणीला सुरुवात होत असताना अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जे नियम केलेले आहेत त्यात पश्चिम महाराष्ट्र, ठाणा, रायगड, पुणे, ठाणा, रायगड, मुंबई, पालघर, त्याचबरोबर कोकण विभाग आणि आपला हा पश्चिम महाराष्ट्राचा विभाग मर्यादित ही बैलगाडी शर्यत या ठिकाणी संपन्न होईल. ही शर्यत संपन्न होत असताना एका बैलगाडी मालकाला आपण 2 चिठ्ठ्या, याचा अर्थ असा एक पैरेकराच्या नावावर आणि एक बैलगाडी मालकाच्या नावावर नोंद करत असताना आयोजक म्हणून पण काही नोंदणीची खबरदारी आपण घ्यायची आहे. एक देवाचं नाव, बैल मालकाचं नाव, त्याच्या बैलाचं नाव, दुसरं देवाचं नाव, बैल मालकाचं नाव आणि त्या बैलाचं नाव, अशा पद्धतीने आपल्याला नोंद करायची आहे. आता समजा दुसऱ्याचे जर 2 बैल असतील एकाच मालकाची, तर त्या बैल मालकानं काय करायचे, पहिल्या 2 चिठ्ठ्या म्हणजे
आपल्या पहिल्या पैरेकराबरोबर आणि आपल्या बरोबर करायची, आणि दुसरी 2 चिठ्ठी आहे आपल्या आणि दुसऱ्या पैरेकराबरोबर. आणि लक्षात घ्या, काही जणांचा अजून भ्रम आहे की समजा एका मालकाची चिठ्ठी एका गटात आली तर संधी मिळणार का, कारण एकसारखंच नाव लागतं म्हणून पहिला नियम होता. परंतु एकसारखं नाव असताना जर समजा आपल्या नावाबरोबर दुसरा पैरेकरी जर वेगळा असेल, ती जर चिठ्ठी एका गटात आली असेल तर त्याला संधी द्यायचा आहे, हा नियम आहे. त्यामुळं काही लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो काढून टाका. आणि आपले 2 जरी बैल असतील म्हणजे 2च्या 4 पावत्या होतात, आपल्या पैरेकराबरोबर 1 आणि दुसऱ्या पैरेकराबरोबर 1 आणि आपल्या 2, अशा पद्धतीने 4 पावत्या होतात. त्यामुळे आपण लक्षात घ्या, फक्त दोन्ही बैल पहिली पाहिजेत. नाहीतर परत तुम्ही म्हणाल की आम्ही 4 पावत्या केल्या आणि आमचा बैल आजारी झाला मग आम्ही ह्यांच्या नावावर ही गाडी पळवू का, तर तसं होत नाही. ज्या नावावर आपण नोंद केलेली आहे, जर समजा माझा राजा आणि सर्जा हे 2 बैल आहेत, मग राजाची 1 पावती असेल तिथं राजाच पळाला पाहिजे, सर्जाची जिथं पावती असेल तिथं सर्जाच पळाला पाहिजे, असाही नियम आहे. त्यामुळे आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं गाड्या नोंद करत असताना कमिटीला सहकार्य करा, नियमांचं पालन करा आणि त्या पद्धतीनं गाड्या नोंद करा. त्याचबरोबर बोला बोला. सर आता नोंदी संदर्भात सांगितलं तुम्ही, हा. बाकीचे नियम सुद्धा लागू केले आहेत. काय अजून सुद्धा आपण बघतोय सर की समजा तुमचा करार बैल आहे किंवा म्हणजे नावाव आहे, त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल, कारण आता बघतोय आपण ऑब्जेक्शन येत आहेत. पहिली गोष्ट 26 मेला दुपारी 3 वाजेपर्यंत संघटनेनं सांगितलेलं आहे बैलगाडी मालकांना, तोपर्यंत ज्यांचे खरेदी झालेले आहेत ते बैल या पश्चिम महाराष्ट्र मर्यादित ठाणा, रायगड, पालघर, मुंबई किंवा कोकण भागात जी शर्यत मर्यादित होते त्यामध्ये पाळणार का, तर 100% पाळणार. दुसरी गोष्ट, त्यानंतरचे जे व्यवहार आहेत ती बैल इथं पळणार नाहीत, कारण त्यावेळेला संघटनेनं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला अनुसरून तो निर्णय झालेला आहे. परत कराराचा विषय, की बरेच जण बैलगाडी मालक म्हणतात की आमचा करार आहे तो असा कसा, तर कराराच्या बाबतीत संघटनेनं सूचना दिलेली होती, जर 2 बैल मालकांच्या नावावर पळत असेल, एक तर आपण त्या समोरच्या बैल मालकाला तो बैल त्यांच्या नावावर करून द्यायचा आहे किंवा त्या मालकानं या मालकाच्या नावावर समोर करून घ्यायचा आहे. जर ते झालं असेल तर तुमचा बैल पळायला काय अडचण नाही. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट, संघटनेने जे काही नियम ठरवलेले आहेत हे ठरवत असताना या घाटावरील जे 3 फेऱ्याची जिथं शर्यतीचा मूळ उगमस्थान आहे, खटाव, कोरेगाव, सातारा, सांगली, पुणे, त्याचबरोबर आपला ठाणे, रायगड, पालघर, इथं जी शर्यत चालते बिनजोडची, इथं जी पाळणारी बैल आहेत ते या शर्यतीत सहभागी होणार आहेत. यासाठी जो नियम केलेला आहे त्या नियमाला अनुसरूनच आपली शर्यत होते. त्यामुळं खरेदीची बैल जी आहेत ते पण 26 तारीख दुपारी 3 पर्यंत जेवढ्या खरेदी झालेल्या आहेत ती बैल या ठिकाणी 100% पाळणार. कराराच्या बैलासाठी जो नियम आहे तो नियम आपण संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ते करार जे आहेत ते करार एकतर त्यांच्या नावावर विकत द्या किंवा आपल्या नावावर करून घ्या. आणि विकत झालेला बैल, आता समजा कराराच्या भाषी बऱ्याच काही गोष्टी आहेत की 26 तारखेनंतरची विकतची बैल चालणार नाही, तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार आपण त्या पद्धतीचे करार असतील किंवा खरेदी असेल तर त्या संबंधी योग्य तो निर्णय घ्या. मी म्हणत नाही तो करार आहे म्हणजे तुम्ही लगेच तुमच्या नाव तरी करून घ्या किंवा त्यांच्या नाव, पण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी हे करा. आणि नक्कीच. सर्वात महत्वाची गोष्ट, सहभागी होत असताना शर्यतीत या भागात जी शर्यत आता चालू होते, सहभागी होत असताना तुम्ही त्याच पद्धतीनं पाळला पाहिजे जो बैल आपल्या नावावर आहे. पैरे करत असताना सुद्धा समोरचा बैल समजा बाबांनो वेगळ्या ठिकाणाहून आलाय किंवा उत्तर महाराष्ट्रातून आलेला आहे, त्या बैलाची पूर्ण खात्री करा की तो बैल घेतलेला आहे का. विनाकारण आपण त्या संभ्रमात राहतोय, गेली 4 महिने त्यांच्या नावावर पळतोय किंवा काय होतोय, तर 4 महिने जरी पळत असला तरी त्या बैलाबद्दलचं खरेदी पत्र बघा, त्याचा बॅनर किती तारखेला व्हायरल झालेला बघा किंवा व्यवहार तो पूर्ण झालाय का बघा, आणि मगच तो आपल्या बैलाबरोबर पायरा करा. एखादं मैदान नाही पाळला तरी चालेल, परंतु बैल मैदानात येतोय आणि पळतोय, पळून गट पास होतोय आणि गट पास झाल्यानंतरच ऑब्जेक्शन येते. तुम्ही गट पास नाही होतवर नाही काय येतो ऑब्जेक्शन, हो. पण गट पास झाला किंवा सेमी पास झाला तुमच्यावर ऑब्जेक्शन येते. आणि त्यामुळे काय होतंय, तुमच्याही बैलाला बंदी बसते, मालक म्हणून तुमच्यावरही बंदी बसते आणि समोरच्या बैला मालकाचाही काहीतरी अडचण येते. त्यामुळं थोडी खात्री केलीच पाहिजे. नियमाला अधीन राहून मैदानं संपन्न होतात, त्यामुळे नियमांचं पालन बैलगाडी मालक, चालक असतील, सगळेच असतील, इव्हन आम्ही समालोचक म्हणून पण असू, त्यांना पालन करावं लागतं. त्यामुळे या नियमांचं पालन करणं काळाची गरज आहे. नक्कीच. सर जाता आता काय सांगाल पुन्हा एकदा ऑनलाईन नोंदी संदर्भात आणि लॉट संदर्भात? आता ऑनलाईन नोंदी संदर्भात मी मगाशी सांगितलं, खटाव तालुक्यातलं एक दानशूर गाव म्हणून ज्या गावाकडे बघितलं तर असं हे निमसोड गाव. निमसोड गावामध्ये शर्यत अनेक प्रकारच्या झाल्या, म्हणजे यात्रेच्या असतील, वाढदिवसाच्या असतील, परंतु काही ठिकाणी आता उन्हाळी बऱ्यापैकी मैदान या निमसोड गावामध्ये संपन्न झाली. त्यावेळेला गाडी मालकांनी प्रतिसाद जरा त्यावेळेला कमी दिलेला आहे, त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. परंतु गाडी मालकांचा जरी प्रतिसाद कमी असला तर मग अशी सांगितल्याप्रमाणे गाव दानशूर आहे, त्या पद्धतीनं त्यांनी 1 रुपयाची कुठल्याही बक्षिसात काटछाट न करता
सगळे बक्षीस बैलगाडी मालकांना या ठिकाणी मोजून दिलेले आहेत. त्यामुळं मी पुन्हा एकदा आवर्जून बैलगाडी मालकांना सांगेन, ज्या ठिकाणी आयोजन नियोजन किंवा बक्षिसाची रक्कम, आता रक्कम तर बऱ्यापैकी सगळी आता व्यवस्थितच देत आहेत, परंतु ही पहिल्यापासून देत आहेत. तर मला असं म्हणायचं आहे, नक्कीच आपण या निमसोड गावचे आदरणीय सोमनाथ शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं दोशाचं जे मैदान आहे, त्या मैदानासाठी महाराष्ट्रातले म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल, ठाणा, रायगड, मुंबई, पालघर, त्याचबरोबर कोकण भाग, आता आपल्या समोरच 21-22ला जनतेच्या हृदयातलं हिंदकेसरी मैदान येतंय आणि त्या मैदानाची एक रंगीत तालीम म्हणून आपण आवर्जून या मैदानाकडे बघितलं पाहिजे आणि या मैदानासाठी आवर्जून ऑनलाईन नोंदणी करून कमिटीला सहकार्य केलं पाहिजे. 4 तारीख म्हणजे आज जी नोंद चालू झालेली आहे, 8 तारखेला 8 वाजता बरोबर नोंद संपणार आहे ऑनलाईनची आणि 8:30 वाजता आपल्या या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह लॉट जाहीर होणार आहेत. त्यामुळं मी आवर्जून महाराष्ट्रातील जे बैलगाडी मालक आहेत, पश्चिम महाराष्ट्र मर्यादित जी शर्यत होणार आहे त्या शर्यतीसाठी आवर्जून गाड्या नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा ही नक्कीच. विनंती करेन. धन्यवाद सर. माझी बैलगाडी मालकांचा आजचा विनंती आहे, 9 जूनला दुसऱ्या बैलाचं मैदान आहे, त्या मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करायचे. कुठल्या आपण बळी न पडता येत्या 9 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुसरा बैल मैदान निमसोडकरांच्या मैदान शोभा वाढवा. कारण निमसोड गावचं तर सांगायचं म्हटलं तर कमी आहे, कारण सर पहिल्यापासून असतील, आम्ही असतो. इथं कुठली काटछाट नाही किंवा बाबा गाडी कमी आली किंवा जास्त आली असलं काय नसतं. जे बक्षीस दिले ते या ठिकाणी पूर्णपणे रक्कम दिली जाते. फक्त माझी बैलगाडी मालकांना ते आपण वेळेत नोंद करत असताना आपलं नाव, आपल्या बैलाचं नाव, आपल्या पहिरेकराचं नाव, त्यांच्या बैलाचं नाव आवर्जून टाका आणि 2च पावत्या नोंद करा. सरांनी जर सांगितलं 2 बैल असतील वेगळी तर 2 वेगवेगळ्या पावत्या करा आणि या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करा. लाईव्ह लॉट या ठिकाणी 8 जूनला संध्याकाळी आपल्या चॅनलवरती जाहीर होणार आहेत. पुन्हा एकदा विनंती, मोठ्या संख्येने उपस्थित या दुसरा बैल मैदान निमसोड मैदान शोभा वाढवून आयोजकांना सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बरं.